बदलापूर पश्चिम परिसरामध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमध्ये मुख्य म्हणजे उल्हास नदीच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथे स्मारक आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जी घरं आहेत तेथील पुढे गाळे तोडण्यात आले, परंतु या संपूर्ण परिसरातील विद्युत पुरवठा करणारी लाईट असेल, पाणी असेल ते देखील कट करण्यात आलेलं. त्याच्यामुळे येथील स्थानिकांना, इथे राहणाऱ्या रहिवाशांना, नागरिकांना मोठ्या प्रमाणात ज्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आज दुपारी जेव्हा बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आवाहन देण्यात आलं की जर यांना लाईट आणि पाणीचं नाही मिळालं तर आम्ही आंदोलन करू, त्याच्यानंतर आता तात्काळ इथे विद्युत पुरवठा जो आहे तो सुरळीत झालेला आहे. सर, आपण मागणी केलेली, आवाहन दिलं, त्याच्यानंतर आता तात्काळ या लोकांना इथे विद्युत पुरवठा मिळालेला आहे आणि ही कारवाई थांबवी यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. नक्कीच अमित, काल आम्ही ज्यावेळेस इथे कारवाई झाल्याच्या नंतर नगराध्यक्ष मॅडमांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेमध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं की हे जे काही अतिक्रमण किंवा तोडण्याची जी काही कारवाई आहे ही मुख्याधिकारी साहेबांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या त्यांची भेट घेऊन वेळ देण्यात येईल आणि त्यानंतरच आम्ही या पुढच्या कारवाईच्या संदर्भात तुम्हाला आम्ही उत्तर देऊ. तर त्याप्रमाणे आज आम्ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये दुपारी नगराध्यक्ष मॅडमांच्या सांगण्याच्यानुसार मुख्याधिकारी साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आम्हाला हवा तसा वेळ दिला नाही आणि आमच्या मागणीनंतर त्यांनी आम्हाला उद्याचा वेळ दिलेला आहे. परंतु काल जी थोडं कारवाई आपल्या इथे झालेली आहे त्या कारवाईच्या संदर्भात गेल्या 2 दिवसापासून इथली लोक जी आहेत ती संपूर्णपणे अंधारात होती. आपण जर कालचा व्हिडिओ बघितला, माझ्याकडे कालचा व्हिडिओ आहे इथे, कालचा जर आपण हा व्हिडिओ बघितला तर या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की इथली सगळी लोक अंधारात आहेत. कालपासून ही लोक संपूर्णपणे अंधारात होती. या इथली मुलं आहेत काही किंवा वृद्ध माणसं आहेत, परीक्षा पण चालू आहे त्यांच्या 10वी 12वीच्या, परत वृद्ध माणसं आहेत ज्यांना त्रास होतो अशी लोक आहेत. या सगळ्या गोष्टींवरती आम्हाला जशी याची सूचना आज दुपारी 12 वाजता आम्हाला कळालं की या लोकांची अशी अडचणी आहेत, तर आम्ही दुपारी सोशल मीडियाच्या माध्यमातून, मला वाटतं आपल्याच माध्यमातून आम्ही एक आवाहन केलं होतं की आज ह्या लोकांची लाईट चालू करण्यात यावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. आणि याच आमच्या मागणीला जो काही प्रतिसाद MSEB कडनं मिळालेला आहे आणि त्यांनी तात्काळ इथली लाईट ही सुरू करून दिली आहे. त्यामुळे आम्ही खरंच मनापासून MSEBचे आणि प्रशासनाचे आभार मानतो. त्यांनी आमच्या मागणीला जो प्रतिसाद दिलाय असाच प्रतिसाद अगर त्यांनी याच्या पुढेही दिला तर आम्ही नक्की त्यांच्यासोबत आणि एक चांगल्या प्रतीचं काम आपण या बदलापूरमध्ये करू शकतो आणि बदलापूरच्या जनतेला कुठेतरी न्याय मिळवून देऊ शकतो. वेळोवेळी आंदोलनं वगैरे या सगळ्या गोष्टींना तुम्ही एक चांगला प्रतिसाद, जर चांगलं काम करत राहिलात तर जनतेचा पाठिंबा हा तुमच्या मागे नेहमी राहील. त्यामुळे आम्ही MSEBचे आभार मानतो की त्यांनी या गरिबांना न्याय मिळवून दिला आणि ती जी काय आमची आंदोलनाची भूमिका होती याला तुम्ही एक चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. शरद शेवाळे यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. काही स्थानिकही आहेत. सर, लाईट नव्हती, 2 दिवस बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला, अखेर लाईट आलेली. 2 दिवसापासून लाईट नव्हती तर आम्हाला वायरमॅन आले होते. परवा दिवशी ते काय म्हटलेले का आम्हाला वरतून ऑर्डर आहे लाईटने चालू करण्यासाठी, NOC वगैरे मागत होते. आम्ही निलेश सरांना सांगितलं, निलेश सरांच्या सहकार्याने आता लाईट इथे येऊ राहिलेली. सर, काही परिसरात काळोख दिसतोय, काही घरांची लाईट आहे, काही घरांची नाही. शक्यतो इथे फक्त एका घरामध्ये लाईट नाहीये, कारण का आम्ही त्याची पाहणी केली स्वतः. तिथे त्यांची वायर जी आहे ती ढिगाऱ्याखाली दबलेली आहे आणि त्यांना नवीन वायर जी आहे उद्या सकाळी आम्ही MSEBच्या जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्या सकाळी आम्ही त्यांची लाईट चालू करतोय. परंतु बाकीच्या ज्या लोकांची लाईट नव्हती ती लाईट त्यांनी चालू करून दिलेली आहे. माझं म्हणणं थोडक्यामध्ये हेच आहे की बदलापूरमध्ये माननीय श्री निलेशदादा येलवे, त्यांना आपण बदलापूरचे संघर्ष योद्धा म्हणून जे संबोधित करतो, त्यांच्या प्रयत्नांना आणि त्यांच्या कर्तृत्वाचं हे यश आहे. आणि त्यांनी जे काही काम या बदलापूरच्या
गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांसाठी केलं आहे, म्हणून या सर्व नागरिकांतर्फे आणि जनतेकडनं त्यांचे वेळोवेळी आभार मानले जातात. हेच त्यांना नक्कीच आपण बघितलं या परिसरामध्ये कारवाई झालेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई झाली. त्याच्यानंतर माणुसकीच्या दृष्टिकोनातून इथे किमान लाईट तरी पुरवठा द्यावा, पाण्याचा पुरवठा द्यावा अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली. आणि आता आपण बघू शकतो या आव्हानानंतर मोठ्या प्रमाणात जे आहे ते एक धीर मिळालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाईट आल्यामुळे बऱ्याच अडचणी त्यांच्या दूर झालेल्या आहे. या घरातही आपण जर पाहिलं तर आता लाईट आल्यामुळे एक त्यांना दिलासा मिळालेला आहे, कारण की 2 दिवस त्यांनी संपूर्ण काळोखात काढले. कारवाई सुरू आहे, परंतु कारवाई सुरू असताना एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून जसं तुम्ही काही अल्टिमेटम दिलाय, काही वेळ या इकडच्या स्थानिकांना दिलेला आहे, त्याचप्रमाणे ते जर विद्युत पुरवठा सुरळीत केला तर त्यांच्या जगण्यासाठी एक आधार मिळेल अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आज करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आता त्या मागणीला यश आलेलं आहे आणि महावितरणच्या माध्यमातून त्यांनी तात्काळ इथे लाईटचं जे आहे ते सुरळीत पुरवठा केलेला आहे. त्यामुळे शेवाळे यांच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी प्रशासनाचे आभार मानण्यात आलेले आहे. बदलापूर शहरात याची प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइसला फॉलो करा.